आरवलीतील प्रशासनाचा कारभार रामभरोसे. सांडपाणी थेट रस्त्यावर. आरवली ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष तर काही वार्डमध्ये चक्क रस्ते बंद. ग्रामविकास अधिकारी, गट विकास अधिकारी कधी जागतील कुंभकर्ण झोपेतून, असा थेट सवाल ग्रामस्थांनी केलेला आहे. मोदा तालुक्यातील आरवली येथील गेल्या अनेक दिवसांपासून गावातील एका रस्त्यावर नालीचे पाणी वाहत असून ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नेमका प्रकार काय? गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची योग्य वेळी थातोडमातून काम केल्यामुळे त्या पूर्णपणे तुंबलेल्या आहेत. परिणामी हे सांडपाणी नाल्यातून पुढे न जात थेट रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणे कठीण झालेले असून वाहन चालकांनाही कसरत करावी लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या घाण पाण्यातून वाट काढावी लागते. नागरिकांचा संताप. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही केवळ दुरुस्ती करू असे आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. आम्ही नियमित कर भरतो तरीही आम्हाला अशा नरकायतना का सहन करावं लागतात, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी केलेला आहे. तुमचं नाव? सुधाकर खरवडे. बोला. म्हणजे आम्हाला या नालीचा बहुत त्रास होऊन राहिला आहे. कसा त्रास होत आहे? त्याला उलटा रिटर्न पाणी आमच्या घरामध्ये घुसून राहिला, चेंबरमध्ये. तर तुम्ही या विषयात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत यांच्याशी बोलले नाही का? पंचायतही सांगितलं, सरपंच म्हणजे नाली बनवली तेव्हा का नाही अडवल्या म्हणून. बरं. म्हणलं उपसरपंच काय म्हणाले जेव्हा? सरपंच म्हणजे मी काल येऊन पाहिलं म्हणते. त्यानं सांगितलं होतं का समस्या तुरीत होणार नाही. माहिती आहे लग्नाचा कार्यक्रम. आता या अशा ठिकाणी कसा मांडव टाकण्यात येईल? 2 महिने लागेल म्हणते. मी शेतात आहो म्हणते, आपल्या शेतातलं काम करून राहिलं म्हणते. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते? आम्हाला पाहिजे फक्त पाणी पास झालं पाहिजे, एवढी फक्त हे आहे. काय झालंय आपल्या या वार्डामध्ये? हे नालीचं पाणी आमच्या घरासमोर आहे. किती दिवसापासून आहे? ते झाले तरी 15 दिवस झाले. बरं. तर याच्यावर तुम्ही सरपंच, उपसरपंच, जे काही आपले जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांना नाही बोलले? सर्वांना सांगितलं. ते म्हणते रोड उंच करा लागते. पण अगोदरचा हा रोड खाली होता तेव्हाही नालीले पाणी पूर्ण जात होता. आता रोड बनवासाठी तर नालीचं पाणी आता नाल्या बनवल्या येईनच, उलट पाणी तो इकडे आमच्या घरात येते. एक्सप्रेस करता आरवलीवरून पूरन बोरकर यांचं.